पत्रकारितेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर अनेक थोर पुरुषांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचे आणि घडविण्याचे उदात्त आणि महान कार्य केलेले आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पत्रकारितेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, असे प्रतिपादन आपले विचार व्यक्त करताना मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार यांनी केले। शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने भक्तिधाम मंदिर सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले हे होते, तर तहसीलदार कुमारी शिल्पा बोबडे, वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी श्रीनाथन, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष PN बोडे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर, प्राध्यापक दीपक जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी 6 जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा आपल्या संपूर्ण जगभरात 17व्या-18व्या शतकापासून अस्तित्वात होता। त्याला 19व्या शतकामध्ये 1832 मध्ये त्यांचा जन्म झाला होता, तेवढा आता योग्य आठवण्यामध्ये होता। पण त्यांनी जो आकार दिलाय तो 19व्या शतकात पत्रकारितेला आकार मिळाला आणि त्या पत्रकारितेमुळेच भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये फार मोठं योगदान हे आपले सर्व स्वातंत्र्य सैनिक हे पत्रकारितेच्या माध्यमातून मिळू शकले। आपल्या सर्वांना कल्पना असेल की जवळपास जेवढ्या नेत्यांचं आपण नाव घेऊ तर प्रत्येकाचं एक वर्तमानपत्र होतं। महात्मा गांधी यांचं आपल्या आईचं मुलगा होतं आणि त्यांना सुद्धा त्यांना जो न्याय किंवा त्यांना जी अपेक्षा आहे ती आपण जर पूर्ण करू शकत असो तर मग आपण पंतप्रधान असो की सर्वसामान्य व्यक्ती असो आपल्याला निश्चितच चांगलं आयुष्य मिळेल। त्यामुळे पत्रकार बांधवांना ही माझी विनंती आहे, आपल्यातले सर्व पत्रकार खूप चांगले आहेत, परंतु काही पत्रकारांना हा अभिनिवेश आणि वैयक्तिक जीवन यातला फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे। नाही तर काय होणार आहे याच्यामध्ये फरक इतर समाजाला काही पडणार नाही। हा वैयक्तिक